आता पडदा काढा. आता एकमेकांना डोळे भरून बघा. येसू, यशोदा, एवढ्या मोठ्या झाला. तुम्ही पण आम्ही ओळखलं तुम्हाला. आम्ही सुद्धा ओळखलं की. कसं? लहानपणी तुमच्या गालावर खळी पडायची, अजूनही ती खळी तशीच आहे. आमच्या खळीचे राहू देत, आधी तुमची जखम पाहू दे. असू दे. आम्हाला कळालं तसं आमच्या जीवाचा थरकाप झाला. घाबरला? मग छत्रपतींची सून सुद्धा घाबरते, आम्हाला आज कळलं. आता शब्दांची तलवार नका चालव, जखम पाहू दे. आम्ही खूप छान जखम बांधू, 2 दिवसात खपली धरेल. का गडबडून जाऊ. आता जखमही तुमची आहे आणि आम्हीही तुमचेच आहोत. येसू, तुम्ही एवढी काळजी करताय आमची, आणि आम्ही खरं तर शृंगारपुरी यायला हवं होतं तुम्हाला आणण्यासाठी, पण अचानक मोहिमेवर जावं लागलं. जर आपण मोहीम सोडून आला असतात तर आम्हाला फार वाईट वाटलं असतं. जे केलं ते चांगलं केलं. पहिलं स्वराज्य महत्वाचं. पण स्वराज्याच्या युवराज्ञी सुद्धा महत्वाच्या. त्यानंतर आणखी एका गोष्टीसाठी आम्हाला तुमचा अभिमान वाटला. तुम्ही वाटेत अडलेल्या स्त्रीला आपला मेणा दिलात आणि घोड्यावरून रायगड गाठलात. आऊसाहेबांनी आम्हाला प्रथम परोपकार शिकवला, सांगितला. तोच आम्ही प्रत्यक्षात आणला, एवढाच. येसू, तुमच्यासारखंच आम्ही सुद्धा खूप काही ठरवलंय. काय ठरवलंय? या. या. हा आपला हिंदुस्थान. हा मोगल. हा आदिलशाह. कुतुबशाह. इकडे सिद्धी. पोर्तुगीज. आणि हा भगवा म्हणजे स्वराज्य. हे नीट बघा. मोगल साम्राज्य आपल्या स्वराज्यापेक्षा 100 पटीनं मोठं आहे. 100 पटीनं. पण तरी सुद्धा मोगल आमच्या आबासाहेबांना वचकून आहे.
आज स्वराज्यातल्या किल्ल्यांची संख्या 300 आहे. आपल्याला ती संख्या 3000वर न्यायची. युवराज, येसू कुठल्याही परिस्थितीत आऊसाहेबांचं आणि आबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. स्वराज्य वाढवायचंही आणि त्याचं रक्षणही करायचं. येसू, त्यासाठी तुम्हाला आमच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे उभं राहावं लागेल. राहाल? जरूर. प्रसंगी ढाल तलवार घेऊन लढावंही लागेल. तुम्ही चुली समोर बसण्यापेक्षा तोफेच्या बाजूला उभ्या राहिलेल्या दिसलात तर आम्हाला मोठा आनंद. मुलाबाळात रमण्यापेक्षा रयत हीच आपली मुलं बाळ आणि स्वराज्य विस्तार हाच आपला संसार. येसू, ज्याप्रमाणे आऊसाहेब आबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या ना, तशाच तुम्ही आमच्या पाठीशी. तुम्हाला कंबर कसावी लागेल. आम्ही कंबर कसून तयार आहोत. येसू, तुम्ही आमच्या पत्नी आहात, पण त्याहून जास्त सखी असाल. जी युवराज. अगं बाई, पहाट झाली. गप्पा रंगल्या. तुमच्यासोबत गप्पा मारताना पहाट कधी झाली कळलंच नाही. झालं का जगदीश्वराचं दर्शन? हो. अभिषेक केला, पूजा केली, खूप प्रसन्न वाटलं. वय तर. अव तो शंभूदेव पाठी राखा आणि ह्यो शंभू राजा सौख्यदाता नाही का? हं? सौख्यदाता. राती लई उशीर समयात येवत होत्या. जखम बांधत होता जणू हाताची. धारा आत्या, तू जर आम्हाला चिडवणार असशील तर आम्हाला नाही बोलायचंय तुझ्याशी. राग आलाय पर लांब खाली चिद्दरवाजाच्या बाहेरच उभा हाय. गड चढून कवाच वर याया होता पर त्यो काय येत नाही. आम्ही नाही बोलणार तुझ्याशी. बराबर हाय. आता आमच्याशी कशाला कोण बोलल? आता हक्काचं माणूस आले ना मग बोलायला. असंच असतं. मग काय बोललं आमचं शंभू बाळ? आम्ही नाही ऐकलं काही. कसं ऐकू येईल? अशा वक्ताला सावध असून बी बेसावधपणाचं सॉंग आणतात माणसं. आम्ही आपली जखम बांधत होतो. लढाईत जखमी झालं आमचं लेकरू. धारा आत्या, बरोबर हाय. समोर शत्रू बी जालिम होता. आत्या, कय्यूम खान. आत्या, तू गप्प बसणार आहेस का आता? अगं बाई, युवराज कुठे गेले? आता आम्हासनी काय विचारताय? आपल्या माणसावर आपण ध्यान ठेवावं. धरात्य सांग ना, कुठे गेले? म्हणतात ना, ज्याचं याड त्याला ग्वाड. गेले ते तालीम खाण्यात. बघ, हाताची जखम अजून ओली आहे आणि तरीही तेसनी कोण सांगणार? तू न्याहारीची तयारी कर. दूध तापव. आम्ही घेऊन येतो त्यांना तालीम खाण्यातून. असं म्हणतायचा? बर, येतो म्या.
किती वेळा सांगितले अचानक अशा मध्ये येत जाऊ नका. आम्ही भानावर असतो नसतो. युवराज, जखम ओली आहे, घाव घेराय. ती बरी झाली की व्हा पुन्हा बेभान. युवराजनी आम्ही आमच्या अपमानाची याद म्हणून जपून ठेवा. कशाला डाग पडलेला सामा संदुकीत ठेवायचा? आम्ही म्हणालो ना ठेवा, मग ठेवा. ग बाई, तरीच म्हंटल, राग एवढा अनावर का झालाय? जाम्यावरचा डाग फिकट वाटतो. खूप काळ गेला म्हणून का? नाही. त्या कय्यूम खानच्या रक्तानं हा डाग फिकट झाल्यासारखा वाटतो. येसू जोपर्यंत संपूर्ण मोगल सल्तनत आमच्या तलवारीने रक्तलाल होत नाही तोपर्यंत या जाम्यावरचे डाग पुसले जाणार नाही. पण त्यासाठी स्वतःला जपावं लागेल ना. दूध घ्या. थांबा, काय झालं? साय आली असेल, काढतो. दुधावरची साय अजून लक्षात आहे तुमच्या? साय ही लक्षात आहे आणि त्याबरोबरचं गुरकावणंही लक्षात आहे. एक विचारू? दुधावरची साय लक्षात ठेवता, जाम्यावरचा डाग लक्षात ठेवता, पण कालची एक गोष्ट मात्र विसरला. कालची गोष्ट कुठली? आम्ही आपलं औक्षण केलं, पण आपण ओवाळणी दिली नाही. विसरलो खरे, पण आत्ता बोला, काय देऊ? तुमचा वेळ. आमचा वेळ कशासाठी? कय्यूम खानच्या युद्धात तुम्ही केलेला पराक्रम आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचा. बर, तर येसू झालंस. बा, आम्हाला बसू तरी द्या. या. आता नीट लक्ष देऊ नाही का? अंगावर शहारे येतील, घाबरू नका. आम्ही डोळे मिटून घेतो. उत्तम. तर येसू झालं असं, कय्यूम खानाचा किल्ला अभेद्य अजिंक्य वाटावा असा, त्यात कय्यूम खान कसलेला लढवय्या सेनापती. आम्ही कय्यूम खानाच्या समोर गेलो. कय्यूम खान समोर उभा ठाकला. तलवारीला तलवार भिडली. मोठी लढाई झाली आणि कय्यूम खान मेला. मोठी लढाई झाली आणि कय्यूम खान मेला. युवराज, पुढे काय झालं? युवराज, युवराज गेले, निघून गेले.
आम्हाला गुंगारा देऊन निघून गेले. पण आम्ही काय कय्यूम खान आहोत तसं सहजासहजी फसवायला? येसूबाई आहोत. हात सोडणारच नाही युवराजांना ऐकल्याशिवाय. तोफा आणि जेजळांना आतून बाहेरून तेल लावून घ्या आजच. जी युवराज. तातडीनं सुरुवात कर. वय युवराज. तुम्ही पुढे काय झालं? काय? त्या दुर्गम किल्ल्यावर कशी मात केली तुम्ही? येसू येसू आमच्याच तोंडानं आम्ही आमचाच पराक्रम कसा सांगायचा? मग येसू माणसानं पराक्रम असा गाजवावा की शाहिरांनी त्याच्यावर पोवाडे करावे. सह्याद्रीच्या दराखोऱ्यातून डफ तुंतुण्याबरोबर शब्दांची उधळण व्हावी. येसू आबासाहेबांनी अफजल खानाचा वध केला ना, तेव्हा शाहीर आगिंदासानं त्यावर पोवाडा रचला होता आणि एक शेर सोन्याच्या कड्याचा मानकरी ठरला. म्हणजे तुम्ही सांगणार नाही आहात? येसू येसू आमच्याच तोंडानं आमचं कौतुक कसं करू? ठीक आहे, नका सांगू तुम्ही. आणि तुम्ही सांगितलं तरी आता आम्ही ऐकणार नाही. रागावलात? मग काय करणार? आम्ही एवढं विचारतोय तरी किती आढेवेढे घेताय? ठीक आहे, आम्ही शाहिरांना सांगतो. आमच्यासाठी तुम्हीच शाहीर. तुम्हीच सांगा. येसू हट्टाच्या पाठीवरची बैठक अगदी पक्की ठेवता, कारण तुम्ही घोडा सुद्धा सुरेख फेकता ना. बघा, पुन्हा दिलीत बघाल मूळ विषयाला. सांगतो. कय्यूम खानाच्या मोहिमेचा सगळा वृत्तांत तुम्हाला सांगतो, पण इथे नाही, बाहेर. घोडी तयार आहे जीन कसू. चला. आम्ही घोड्यावर स्वार आहोत. युवराजांच्या रिकीबीला रिकीब मारून दौड मारतोय आणि तेही महालाच्या बाहेर. आमचा तर विश्वासच बसत नाहीये युवराज. विश्वास तर आमचा सुद्धा बसत नाही. हो ना? तसं तर आजही एक महत्वाचं काम होतं शिवापट्टणला. मग रहित केलं. परवाच्या लढाईत तंबू रावट्यांच्या कापडाचं बरंच नुकसान झालं होतं. ते एकदा नजरे खालून घालायचं. मग जा घेऊन घोडा परत. रागवला? येसू आम्ही तुम्हाला अगदी लहानपणीच सांगितलं होतं, आमचं लग्न तलवारीशी झालं. आठवलं? आठवलं नाही? आता प्रचिती सुद्धा येते. पण आता तुम्हाला आणखीन एक करावं लागेल. काय? तुमचं लग्न आमच्याशीही झालंय हे आता तलवारीला सांगा. ठीक, तलवार घरात येईल तेव्हा सांगू. घरात म्हणजे? घरात म्हणजे म्यानात. आणि येसू आमची तलवार तोपर्यंत म्यानबंद होणं शक्य नाही जोपर्यंत हा हिंदुस्थान मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज मुक्त होत नाही. म्हणजे आता सांगणे मुमकिन नाही तर असतं. येसू लगा मावरा. येसू वाट अडचणीची आहे. पुढे कडा आहे.
येसू 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 येसू